ओम सतनमो जालिज गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोग मत्स्येंद्रनाथ सावकॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 लोकादेश लाख निरंजन आदेश. आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. आपल्या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये कोणत्या ना कोणत्या देवी किंवा देवतांचे उत्सव म्हणा, सणवार हे येत असतात. बऱ्यापैकी सर्व सण उत्सव आपल्या घरामध्ये साजरे केले जातात, परंतु असेच काही सण असेही असतात जे कधी जास्त प्रचार न झाल्यामुळे किंवा आपल्या कानी जास्त न पडल्यामुळे किंबहुना आपण जास्त इतरत्र ठिकाणी न पाहिल्यामुळे मोठे सण किंवा उत्सव असून सुद्धा आपल्याला ते ज्ञात नाहीत किंवा आपल्याला ते माहिती होत नाही. त्याच्यातीलच एक उत्सव आता येत आहे नरसिंह जयंतीचा. भगवान श्री हरी विष्णूच्या दशा अवतारांमध्ये प्रमुख किंवा महत्वाचा अवतार सुद्धा हा नरसिंह अवतार मानला गेलेला आहे. तसा हा नरसिंह अवतार यांची उत्पत्ती, ज्याला आम्ही नरसिंह जयंती आपल्या शास्त्रामध्ये किंवा पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये आपण पाहतो, ती येत आहे दिनांक 30 एप्रिल चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी. म्हणजे चतुर्दशी ही तिथी ही नरसिंह उत्पत्तीची प्रमुख तिथी मानली गेलेली आहे. बरं, आता नरसिंह जयंती या दिवशी ज्यांचे कुलस्वामी नरसिंह भगवान आहेत त्यांना या सर्व गोष्टी तर माहिती असतात. ते कुलधर्म कुलाचार सुद्धा करतात. भगवान नरसिंहांना या दिवशी जाण्याचा प्रयत्न करतात. बरं, काही व्यतिरेकांना काही कामा अभावी म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी किंवा कारणास्तव जर समजा भगवान नरसिंहाला जाता येत नसेल, भलेही कुलदेवता असो किंवा कुलदेवता नसो, परंतु आपले कर्तव्य आहे की आपण जर वर्षातून येणारा हा सर्वात मोठा दिवस, ज्याला नरसिंह भगवानांचा कार्यार्थी प्राकट्य महोत्सव म्हटला गेला पाहिजे, या दिवशी तरी किमान आपण भगवान नरसिंहांप्रती आपली भक्ती किंवा भगवान नरसिंहांप्रती आपलं एखादं समर्पण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण फुल नाही फुलाची पाकळी अनुषंगाने आपण जे काही थोडंफार जरी अर्पण भगवंताप्रती करत असाल, त्याच्यापासून आपल्याला निश्चितपणे लाभ पुण्य हे सदैव मिळत राहतील. तसे या भगवान नरसिंह महाराजांची जयंती येत आहे दिनांक 30 एप्रिल गुरुवार. या दिवशी वार येत आहे गुरुवार. बरं, आता मी जसं की म्हणलं की सपोज या दिवशी तुम्हाला भगवान नरसिंह मंदिरामध्ये जायला नाही जमलं किंवा भगवान नरसिंहाप्रती कोणतंही एखादं स्तुती कवच पाठ नाही जमला, तर मग आम्ही काय करू शकतो, तर याच विषयावरती आधारित हा खऱ्यार्थी आजचा भाग असणार आहे. पहा, सर्वप्रथम हे समजून घेऊयात की आपण ज्या अनुषंगाने नवरात्र साजरे करतो, तुम्हाला देवीचे नवरात्र माहिती आहेत, खंडोबाचे नवरात्र असतात ते सुद्धा माहिती आहेत. म्हणजे मुख्यत्वे जे नवरात्र साजरे केले जातात ते भगवतीचे, माता दुर्गाचे असतात. हे सर्वजण किंवा सर्वश्रुत आहेत. याच अनुषंगाने भगवान नरसिंह प्राकट्य महोत्सवाच्या अगोदरचे 9 दिवस हे नवरात्रीचे मानले गेलेले आहेत. याच्यामध्ये दलोत्सव हा खऱ्या अर्थी खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. दाक्षिणात्य भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये हा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा सुद्धा केला जातो. म्हणूनच जर समजा आपल्याला नरसिंह जयंतीच्या दिवशी समजा मंदिरामध्ये जाणं किंवा नरसिंह देवतेची भक्ती करायला नाही जरी जमलं, तरी सुद्धा आपण हे नवरात्र जे चालू होत आहे दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान, या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही भगवान नरसिंहाप्रती केली गेलेली भक्ती समर्पण याला विशेष महत्व सुद्धा निश्चितपणे असणार आहे. श्री हरी विष्णूंच्या उग्र रूपांमध्ये सर्वात आधी उग्र रूप कोणतं मानलं गेलेलं आहे, तर हे भगवान नरसिंहाचंच आहे. वैशाख महिन्यामध्ये भगवान नरसिंहाचं प्राकट्य झालेलं आहे असे वर्णन आपल्याला ग्रंथांमध्ये पाहायला सुद्धा मिळतात. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि भक्त प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन यांच्या संकटातनं भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवान नरसिंहाचा जन्म झालेला उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. हिरण्यकश्यपूचा वरदान तुम्हाला माहिती आहे की कशा रीतीने त्याने अमरत्व प्राप्त होण्यासाठी वरदान मागितलेला होता किंवा ज्या अनुषंगाने दिवस असो रात्र असो पशु असो पक्षी असो यांच्याकडनं वध होणार नाही, मनुष्यांकडनं देवतांकडनं वध होणार नाही, असा वरदान याने ब्रह्मदेवाला मागितलेला होता. या अनुषंगाने सायंकाळच्या प्रहरमध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या समयी भगवान नरसिंहाचं प्राकट्य अवतरण झालेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अधर्मावरती झालेला धर्माचा विजय याचं द्योतक याचं प्रतीक म्हणजे नरसिंह जयंतीचा उत्सव खऱ्या अर्थी साजरा केला जातो. नवरात्र साजरे करणे काय, तर ते कसे केले जातात ते आपण समजून घेऊयात. पहा, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही दिनांक 22 एप्रिलला जिथे लक्ष्मी नरसिंह मंदिर असेल किंवा नरसिंह भगवानांचं मंदिर असेल तिथे 22 एप्रिलला जावी. भगवान नरसिंहांना एक नारळ अर्पण करावा, उदबत्ती धूप दीप हे भगवान नरसिंहांसमोर तुम्ही स्वतः लावावे आणि भगवान नरसिंहांना तुम्ही साकडे घालावे की हे नवरात्र जे आहेत 22 एप्रिल ते 30 एप्रिल जे नरसिंह जयंतीपर्यंत असणार आहेत, या नवरात्रीच्या कालखंडामध्ये मी सलग 9 दिवस तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही एखादा पण किंवा व्रत हे घेऊ शकता. आता व्रत घेणं म्हणजे काय, तर तुम्ही 9 दिवस सलग उपवास हे करू शकता किंवा 9 दिवस तुम्ही नरसिंह कवचचे पाठ करू शकता. म्हणजे डेली 1, 3, 5, 11
तुमची कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही करू शकता, किंवा डेली तुम्ही नरसिंह भगवान यांच्या मंत्राचा 1 माळा जप करू शकता. नरसिंह भगवान यांच्या मंत्राचा जप तुम्हाला अति उग्र वाटत असेल किंवा असं वाटत असेल की त्या मंत्रापासून तुम्हाला भीती वाटत आहे, तर अशा वेळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रजापचा एक पद्धतीचा संकल्प व्रत घेऊ शकता, जो 1008चा असू शकेल किंवा 11,008चा असू शकेल. म्हणजे 9 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्हाला भगवान श्री हरींची भक्ती करायची आहे थोडक्यामध्ये, असं तुम्ही एक टेंटेटिव्हली समजून घ्यायचं आहे. या अनुषंगाने तुम्ही हे व्रत घेऊ शकता, किंवा एक वेळेस मी हविष्यान्य घेईल आणि एक वेळेस जेवण करेल असं सुद्धा व्रत त्याच्यामध्ये घेऊ शकता. याचबरोबर भगवान नरसिंहांची मूर्ती असेल किंवा भगवान श्रीहरींची मूर्ती असेल, याची स्थापना तुम्ही घरामध्ये करू शकता. नरसिंह जयंतीच्या पूर्वी चालणारा नरसिंह नवरात्र, या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये भगवान श्रीहरींची मूर्ती किंवा विग्रह, मग विष्णू देवतेची चालेल किंवा वराह स्वामींची चालेल किंवा तिरुपती बालाजीची चालेल किंवा डिरेक्टली नरसिंह भगवानांची सुद्धा चालेल. तुम्ही भगवान विष्णूंची कोणतीही मूर्ती जर तुमच्या घरामध्ये नसेल, इवन बाळकृष्ण सुद्धा चालेल, तर तुम्ही या नवरात्रीच्या कालखंडामध्ये, म्हणजे जे नवरात्र 22 ते 30 एप्रिल पर्यंत चालणार आहे, या 9 दिवसांच्या कालखंडामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रतिष्ठापित करू शकता. म्हणजे हा मुहूर्त अत्यंत योग्य असणार आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी. याचबरोबर घरामध्ये तुम्ही शालिग्रामचं पूजन करू शकता. शालिग्राम कधी घरामध्ये आणलेलं नसेल तर घरामध्ये शालिग्रामचं पूजन सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता. याचबरोबर घरातील श्रीहरी विष्णूच्या मूर्तीला दररोज अभिषेक करणे, पंचामृताने असेल किंवा गंगाजलने असेल किंवा शुद्ध जलाने असेल, तुम्ही अभिषेक करण्याचं सुद्धा एक पद्धतीचं व्रत सलग 9 दिवस करेल असं सुद्धा म्हणून तुम्ही संकल्प घेऊ शकता. डेली भगवान श्रीहरी विष्णूच्या किंवा नरसिंहाच्या मूर्तीला तुम्ही दूध साखर असेल किंवा फक्त साखर असेल किंवा शिरा असेल, ज्या अनुषंगाने तुम्ही नैवेद्य सुद्धा देऊ शकता, अर्पण करू शकता. विशेषतः या 9 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये आजपर्यंत कधी समजा तुळशीचं रोप किंवा तुळशीची कुंडी ही जर स्थापित केलेली नसाल, तर तुम्ही या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप किंवा माता तुळशी ही विराजमान करू शकता, स्थापना करू शकता. घरामध्ये तुम्ही तुळशी आणा आणि घरामध्ये तुळशी वृंदावन तुम्ही या 9 दिवसांमध्ये सुरुवात करा. याची पूजा करायला तुम्ही सुरुवात करा. आणि दररोज या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये सायंकाळी तुळशीच्या पुढे दिवा स्थापित करणे ही सुद्धा एक पद्धतीची सेवा तुम्ही करू शकता. भगवान लक्ष्मी नरसिंह हे कुलदैवत असतील, तर अशा व्यक्तिरेखेने अवश्यपणे ज्या ठिकाणी तुमचे कुलदैवताचं स्थान आहे, कारण महाराष्ट्रामधील बहुतांश ठिकाणी जिथे लक्ष्मी नरसिंह हे कुलदैवत आहेत, हे ठिकाण नैरा नरसिंगपूर या ठिकाणी असेल किंवा तेर या विभागामधले नरसिंह मंदिर हे सुद्धा प्रचलित आहे. या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे सुद्धा या सर्व गोष्टी करू शकता. आता मुख्य दिवस होतो की नरसिंह जयंती, म्हणजे नरसिंह भगवान यांच्या प्राकट्याचा दिनांक 30 एप्रिलला. या दिवशी विशेषतः जिथे लक्ष्मी नरसिंह मंदिर असेल किंवा भगवान नरसिंहांचं मंदिर असेल, जिथे मंदिर असेल तिथे जाण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. मंदिरामध्ये जाताना भगवान नरसिंहाप्रती पेढे, हार किंवा नरसिंह भगवान यांना अर्पण करण्यासाठी पूर्णतः केला जाणारा पोशाख, या अनुषंगाने तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाणे या सर्व गोष्टी भगवान नरसिंहांना अर्पण करू शकता. भगवान नरसिंहांना नैवेद्य अवश्यपणे अर्पण करण्याचा प्रयत्न करा. जिथे मंदिर असेल तिथे मंदिरामध्ये 10 मिनिट 15 मिनिट शांत चित्ताने बसून भगवान नरसिंहांचा नामजप असेल, मंत्र जप असेल किंवा श्रीहरी विष्णूंचा जप असेल, नाम मंत्र असेल, हे तुम्ही करू शकता. सहपरिवार या दिवशी विशेषतः 30 तारखेला, ज्या दिवशी भगवान नरसिंहांचं प्राकट्य नरसिंह जयंती आहे, त्या दिवशी आपण सहपरिवार जाऊन भगवान नरसिंहांचं दर्शन घेण्याचा, भगवान नरसिंहांना त्यांची कृपा आपल्यावरती राहावी, आपल्या कुळाचे रक्षण व्हावे आणि संपूर्णतः सर्व पद्धतीचे वाईट शक्ती, वाईट रोग यांच्यापासून संपूर्ण सहपरिवाराचे रक्षण व्हावे, कवच प्राप्त व्हावे, या अनुषंगाने आपण प्रार्थना भगवान नरसिंहांना या दिवशी अवश्यपणे करू शकता. निश्चितपणे भगवान नरसिंह हे जरी अति उग्र असले, उग्र स्वरूप जरी असले, तितकेच हे अति विशाल काय आहेत, अत्यंत दयाळू सुद्धा आहेत. भगवान नरसिंह हे इतरांसाठी, दुष्टांसाठी हे उग्र आहेत, परंतु जितके त्यांचे भक्त आहेत, जितके ते त्यांच्या भक्तावरती लवकर प्रसन्न होतात आणि एक पद्धतीचा अभय प्रदान करतात, भक्ताला एक पद्धतीचं निर्विघ्नता प्रदान करतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण जितके हे उग्र आहेत तितकेच हे प्रेमळ सुद्धा आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे सुद्धा दैवत म्हणजे भगवान नरसिंह आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.